विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बहुजन हिताय बहुजन सुखाय या मंत्राचा वसा घेत मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आणि KTHM महाविद्यालय अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करत आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षण विद्यार्थ्यांना देणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून KTHM महाविद्यालयाने बॅचलर ऑफ व्होकेशनचे 5 कोर्सेस सुरू केलेले आहेत. त्यातील एक अत्यंत निराळा व आपल्या व्यावसायिक युगातील अत्यंत महत्त्वाचा असा बिहोक प्रोग्राम म्हणजे बिहोक इन ड्रमॅटिक्स. ड्रमॅटिक्सलाच मराठीत नाट्यशास्त्र असे म्हणतात. TV मालिका असतील, चित्रपट असेल किंवा व्यावसायिक नाटके असतील, यांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत सुवर्ण संधी आहे, ज्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी प्राध्यापक तुषार पाटील, इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक आणि नाट्यशास्त्र विभागाचा समन्वयक म्हणून सेवा करीत आहे. मला हे सांगताना विशेष आनंद होत आहे की नाट्यशास्त्राला 3 वर्षाची पदवी देणारे KTHM हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे. चला तर मग जाणून घेऊयात नाट्यशास्त्र विभागाबाबत. मित्रांनो, बिहोक इन ड्रमॅटिक्स अर्थात नाट्यशास्त्र हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे. ज्याप्रमाणे आपण BA, BCom, BSc ही 3 वर्षाची पदवी प्राप्त करत असतो, त्याचप्रमाणे बिहोक इन ड्रमॅटिक्स म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये 3 वर्षाची पदवी देणारा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता प्राप्त झालेली आहे. या 3 वर्षाची पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्ही पदव्युत्तर शिक्षण देखील नाट्यशास्त्रामध्ये घेऊ शकतात किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा तुम्ही तयारी करू शकतात. 60% प्रात्यक्षिक आणि 40% सैद्धांत म्हणजे 60% प्रॅक्टिकल आणि 40% थिअरी या फॉर्म्युलावर बेस्ड असणारा हा अत्यंत वेगळा आणि खूप नाविन्यपूर्ण असा अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधणे ह्या ध्येयावर आधारलेला नाट्यशास्त्र विभाग अनेक बाबतीत सरस आहे. आता थोडक्यात आपण जाणून घेऊयात की ह्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी आपण देत आहोत. तर मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे हा 3 वर्षाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. प्रथम वर्ष हा ड्रमॅटिक्स नाट्यशास्त्रामधला डिप्लोमा कोर्स असतो. दुसऱ्या वर्षी आपण नाट्यशास्त्रातीलच ॲडव्हान्स्ड डिप्लोमा हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी खुला करतो आणि जेव्हा विद्यार्थी तिसऱ्या वर्षाला जातो तेव्हा त्याला पूर्णतः 3 वर्षाची नाट्यशास्त्राची पदवी दिली जाते, जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांना बहाल करत असते. ह्या पदवीला पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांइतकेच महत्त्व आहे. म्हणजेच ही पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्ही इतर कोणत्याही पदव्युत्तर विषयाला किंवा स्पर्धा परीक्षांना तुम्ही तयारी करू शकतात किंवा स्पर्धा परीक्षांना तुम्ही सामोरे जाऊ शकतात. असा अत्यंत नाविन्यपूर्ण आणि खूप महत्त्वपूर्ण असा हा अभ्यासक्रम आहे. मित्रांनो, अभिनय हे अंगभूत कला असते. तुम्हीसुद्धा आत्तापर्यंत शाळांच्या स्नेहसंमेलनात, महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात, गॅदरिंगमध्ये तुम्ही कुठेतरी अभिनय केलेला असेल, पथनाट्यात कुठेतरी भाग घेतलेला असेल किंवा नसेल तर अभिनय करावा अशी एक सुप्त इच्छा तरी तुमच्या मनामध्ये असू शकते. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ज्यांना अभिनयाचा अनुभव आहे आणि ज्यांना अभिनय करण्याची इच्छा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं की हे एक खूप मोठी संधी KTHM महाविद्यालय तुम्हाला प्राप्त करून देत आहे. तुम्ही याबाबतीत जरी इतर कोणत्याही विषयाला तुम्ही प्रवेश घेतलेला असला, फर्स्ट इयर BA, BCom, BSc, बिहोक कोणत्याही वर्गाला प्रवेश घेतलेला असला, परंतु तुम्हाला जर अभिनयामध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर मला असं वाटतं तुम्ही या संधीचा उपयोग करायला पाहिजे आणि तुम्ही महाविद्यालयात येऊन इंग्रजी विभागात किंवा मला शेवटच्या स्लाईडवर जो मी नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल ID, त्याच्यावर तुम्ही अधिक विचारणा करू शकतात. परंतु मला एक तुम्हाला आवाहन करायचं आहे की आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करणं याच्यासारखं समाधान नाही. आम्हाला मनापासून वाटत होतं की आम्ही शिक्षण क्षेत्रात यावं, म्हणून आम्ही मनापासून तयारी केली, अभ्यास केला
आणि आम्ही आज समाधानी आहोत, आम्ही आनंदी आहोत. तर का? कारण मला माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. म्हणून तुम्हाला जर अभिनय करावासा वाटत असेल, अभिनया क्षेत्रात जो खूप प्रोग्रेसिव्ह इंडस्ट्री आपण त्याला म्हणतो, प्रगत अशी इंडस्ट्री आज आहे, तर अशा या इंडस्ट्रीमध्ये, या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर उतरायचं असेल आणि तुमच्यामध्ये जर अभिनयाची सुप्त शक्ती असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला हवा आणि नाट्यशास्त्र विभागाशी तुम्ही संपर्क साधायला हवा. मित्रांनो, नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेण्यासाठी जी पात्रता आहे, ती पात्रता फर्स्ट इयर BA, BCom, BSc किंवा इतर कोणतेही डिसिप्लिन, अर्थात बायोटेक असेल किंवा कम्प्युटर सायन्स असेल, यांना असणारी जी पात्रता आहे तीच पात्रता बिहोक ड्रॅमॅटिक्ससाठी आहे, बिहोक नाट्यशास्त्रासाठी आहे. म्हणजेच तुम्ही 10+2 10वी नंतर दोन वर्ष म्हणजे 12वी किंवा इक्विव्हॅलंट समकक्ष आपण त्याला म्हणतो. आता समकक्ष म्हणजे काय? 10वी नंतर तुम्ही जर ITI केलेलं असेल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला तुम्ही एखादा विषय घेऊन, एखादा ट्रेड घेऊन तुम्ही ITIची पदवी घेतली असेल किंवा पदविका डिप्लोमा केला असेल किंवा पॉलिटेक्निक तुम्ही केलेलं असेल किंवा ॲग्रिकल्चर काही डिप्लोमा केलेला असेल, तर असा कोणताही डिप्लोमा जो 2 वर्षाचा आहे आणि तो एका रिकग्नाइज बोर्डमधून तुम्ही केलेला असेल, तर 10वी नंतरचे असे कोणतेही 2 वर्षाचं शिक्षण, एवढीच पात्रता नाट्यशास्त्र विभागासाठी प्रवेश घेण्यासाठी आहे. मग जर तुम्ही आपल्या महाविद्यालयामध्ये FY BA किंवा BCom किंवा BSc किंवा इतर कोणत्याही शाखेला प्रवेश घेतलेला असेल, तर याचा अर्थ असाच होतो की तुम्ही बिहोक नाट्यशास्त्रासाठी देखील पात्र आहात. म्हणून जर तुम्हाला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असेल आणि तुमची तशी सुप्त इच्छा असेल, तर तुम्ही पात्र आहात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि जर तशी तुमची इच्छा असेल, तर तुम्ही नाट्यशास्त्र विभागात नक्की या. तुम्हाला नाट्यशास्त्राची दारे नेहमी खुली आहेत. या नाट्यशास्त्र विभागाचा वेगळेपणाचा विचार जर केला, तर मला प्रमुख 7 गोष्टींमध्ये नाट्यशास्त्र विभागाचं वेगळेपण मला सांगावंसं वाटतं. ज्याप्रमाणे 7 स्टार्स असतात, 7 वंडर्स असतात, तसे हे नाट्यशास्त्र विभागाचे 7 फीचर्स आहेत. यामध्ये पहिलं महत्त्वाचं आहे तो म्हणजे अभिनय. मग तुम्हाला TV मालिकांमध्ये करायचा असेल किंवा चित्रपटांमध्ये करायचा असेल किंवा व्यावसायिक नाटकांमध्ये करायचा असेल, तर यासाठी नाट्यशास्त्र विभाग तुम्हाला अभिनयातले संपूर्ण धडे हे 3 वर्षामध्ये देत असतं. म्हणून ॲक्टिंग हे एक पहिलं महत्त्वाचं फीचर आपल्या डिपार्टमेंटचं आहे. तुम्हाला जर निर्मिती क्षेत्रामध्ये उतरायचं असेल, मग एखादा मालिका निर्माता म्हणून तुम्हाला काम करायचं असेल, चित्रपट निर्माता म्हणून काम करायचं असेल किंवा एखादं व्यावसायिक नाटक तुम्हाला प्रोड्यूस करायचं असेल, तर प्रोडक्शन हाऊससाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात, काय काय सिद्धांत त्याला गरजेचे आहेत, कोणकोणत्या स्किल्स त्याला रिक्वायर्ड असतात, अशा सर्व गोष्टींचं नॉलेज तुम्हाला ह्या विभागामध्ये दिलं जाईल. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्हाला अभिनयात आवड नाही आहे, परंतु आम्हाला एखादी मालिका किंवा चित्रपट किंवा एखादी ॲडव्हर्टाईजमेंट आम्हाला डिरेक्ट करायला आवडेल, आम्हाला दिग्दर्शित करायला आवडेल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तोच विषय की तुम्ही अगदी योग्य दिशेने विचार करत आहात, कारण दिग्दर्शनामध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठी संधी नाट्यशास्त्र विभाग तुम्हाला देऊ शकतं. त्यानंतर आहे स्टेज सेटिंग, ज्याला आपण नेपथ्यकार किंवा नेपथ्य असं म्हणतो. जिथं काही एखादा सीन किंवा एखादं दृश्य घडत असतं, त्याला पूरक अशा काही गोष्टी स्टेजवर ठेवणं गरजेचं असतं. तर याचासुद्धा एक स्वतंत्र अशी इंडस्ट्री आहे. खूप मोठमोठे नेपथ्यकार आपल्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी नाव कमावलेलं आहे. तर तुम्हाला त्याही गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट असेल, स्टेज सेटिंग म्हणजे 4th डायमेन्शन 5th डायमेन्शनचा तुम्ही जर विचार करू शकत असाल, तर कदाचित तुम्ही या स्टेज सेटिंगमध्ये खूप चांगलं यशस्वी असं करिअर करू शकतात. प्लेबॅक सिंगर असतील किंवा प्लेबॅक म्युझिक असेल, याची आवड जर तुम्हाला असेल, तर त्यासाठीसुद्धा एक स्वतंत्र पेपर आपण नाट्यशास्त्र विभागामध्ये सुरू केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला संगीत दिग्दर्शन, संगीत निर्मिती आणि प्रत्यक्ष कसं संगीत एखाद्या अभिनयाच्या बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून जे दिलं जातं, त्याचंही ट्रेनिंग तुम्हाला यामध्ये दिलं जाईल. 6वा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, ज्याला रंगभूषा आणि वेशभूषा अर्थात मेकअप आणि ड्रेपरी आपण म्हणतो.
हे अभिनेत्री किती सुंदर दिसतात मूव्हीजमध्ये किंवा मालिकांमध्ये. हं? त्या त्या काही सुंदर असतातच मुळात, मेकअप न करताही त्या सुंदरच असतात, परंतु मेकअप केल्यामुळे त्यांच्या रोलला, त्यांच्या भूमिकेला साजेसं त्यांचा अभिनय हा होत असतो. त्याचप्रमाणे कपडे, ड्रेपरी. आता ड्रेपरी सिलेक्ट करणं हे दिग्दर्शकाचं काम असतं, की दिग्दर्शकाला माहिती असतं की ह्या भूमिकेसाठी ही ड्रेपरी महत्त्वाची आहे किंवा ही ड्रेपरी साजेशी आहे. आणि म्हणून ही सुद्धा एक खूप मोठं करिअर क्षेत्र आज उदयाला येत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर मेकअप आणि ड्रेपरीमध्ये इंटरेस्ट असेल तर मला असं वाटतं की तुम्ही नाट्यशास्त्र विभागाचा एकदा विचार करावा. सर्वात अंती, सर्वात शेवटी जो सर्वात क्रिएटिव्ह पार्ट आपल्या नाट्यशास्त्र विभागाचा आहे तो म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग, संहिता लेखन. मित्रांनो, प्रत्येक अभिनेत्याला, अभिनेत्रीला, कोणत्याही कलाकाराला डायलॉग्स दिले जातात, संवाद दिले जातात. आणि संवाद लिहिणारा जो असतो तो संवाद लेखक किंवा लेखक त्या सिरियल किंवा चित्रपटाचा हा एक खूप मोठी अशी व्यक्ती या सर्व क्रिएशनमध्ये असते. मी जर असं म्हटलो की प्रत्येक चित्रपटाचा किंवा टी व्ही मालिकांचा बॅकबोन अर्थात कणा जो असतो तो म्हणजे लेखक असतो. कारण त्याची जर स्क्रिप्ट खूप स्ट्रॉंग असेल तर तो भूमिका की तो अभिनय एकदम स्ट्रॉंग बनतो आणि लोकांना ती मालिका आवडत जाते. तुम्ही बघा, काही असे चित्रपट आहेत की त्यांचे डायलॉग अजूनसुद्धा आपल्या ओठांवर आहेत. कितने आदमी थे. मला असं वाटतं की तुम्हाला पिक्चरचं नाव सांगायला नको हे भूमिका ऐकल्यानंतर, हा संवाद ऐकल्यानंतर. आता कितीतरी वर्षापूर्वी हा चित्रपट येऊन गेलेला आहे, परंतु कितने आदमी थे एवढं म्हटल्यानंतर तो संपूर्ण चित्रपट तुमच्या डोळ्यासमोर येतो. हे कशामुळे? तर ती स्क्रिप्ट जेवढी दमदार होती, जेवढी ताकद त्या स्क्रिप्टमध्ये होती, त्या संहितेत जेवढं वजन होतं, त्या तोडीला तो अभिनय झाला आणि तो आपल्या मनाला इतका भावला, आपल्या मनावर इतका तो कोरला गेला की आपण तो कधीही तो विसरू शकत नाही. म्हणून नाट्यशास्त्र विभाग हे या 7 वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींवर आधारित आहे. या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मला असं वाटतं की प्रॉमिनंट फीचर्स ऑफ द ड्रामॅटिक डिपार्टमेंट्स कंप्राइज these 7 थिंग्स: ॲक्टिंग, प्रोडक्शन, डिरेक्शन, स्टेज सेटिंग, म्युझिक, मेकअप, ड्रेपरी अँड स्क्रिप्ट रायटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मी तुम्हाला एक आवाहन करतो की जर अभिनय क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं असेल, अभिनयामध्ये तुम्हाला आवड असेल आणि अभिनय क्षेत्रात आपण टिकून राहू असा जर तुमचा आत्मविश्वास असेल, तर मला असं वाटतं की KTHM महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग हे अत्यंत योग्य असा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. पुन्हा एकदा मी अपील करतो ॲज अ कोऑर्डिनेटर ऑफ द ड्रामॅटिक्स डिपार्टमेंट की तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा अथवा नाट्यशास्त्र विभागाला संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.